श्री स्वामी समर्थ मित्रांनो, ड्रीम अचीव्हर्स गायडन्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर ज्यांनी कोणी आपल्या प्लॅटफॉर्मला ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म आहे त्याला कोणी जॉईन नसेल तर त्यांनी ह्या लिंकचा वापर करून जे आपलं प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती जॉईन करायचे. तर आपला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, जे MS नर्सिंग CET आहे. सर्व विद्यार्थ्यांना वाटतं की MS नर्सिंग CET कशा प्रकारे असते, क्वेश्चन पेपर कसे असतात, किंवा जे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर आहेत ते कुठे मिळणार आम्हाला. तर आपण तुमच्या सर्वांसाठी जे मागच्या 2023, 24, 25 असे 3 वर्षाचे जेही क्वेश्चन झालेत आतापर्यंत 3 वर्षामध्ये 5 क्वेश्चन पेपर झाले, टोटल 500 क्वेश्चन आपण ह्या सिरीजमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. तर आपण 2023 पासून स्टार्ट करतो. आता सर्वांना प्रश्न पडला असेल 2023 पासूनच का, कारण 2022च्या अगोदर ही नीट थ्रू जे तुमचा नीटचा स्कोर आहे त्याच्यावरती ऍडमिशन होत होतं. पण महाराष्ट्र बोर्डाने जे CET सेल आहे त्यांनी काय केले की 2022च्या नंतर ही CET सेपरेट केलेली आहे. तेव्हापासून ही वेगळी MS नर्सिंग CET लागू करण्यात आली. तेव्हापासून म्हणजे आपल्याकडे मागच्या 3 वर्षापासून हे सगळं काही लागू करण्यात आलेलं आहे. तर आपण 2023चा हा क्वेश्चन पेपर ऑफिशियल क्वेश्चन पेपर आहे. जर आता कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातील, आता असं नसतं की प्रत्येक आता 5 सब्जेक्ट आहेत, तुम्हाला माहिती आहे, इंग्लिश, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी आणि नर्सिंग ॲप्टिट्यूड असे 5 सब्जेक्ट आहेत. असं तुम्हाला सिक्वेन्स कसाही असू शकतो, कधी नर्सिंग ॲप्टिट्यूड असू शकतं स्टार्टिंगला, तर कधी इंग्लिश असू शकतं किंवा कधी फिजिक्स असू शकतं. तर 2000 जे पेपर आहे 2023चा त्याच्यामध्ये एका स्टुडंटची ही क्वेश्चन पेपर आहे. तर त्याचं स्टार्टिंगला इंग्लिश होतं, तर सुरुवात इंग्लिश पासून झालेली आहे. तर हा आहे इंग्लिश पासून आपण सुरुवात करू. तर बघा, इंग्लिशला प्रश्न काय विचारला होता, चूज द अल्टरनेटिव्ह, म्हणजे एक अल्टरनेटिव्ह वर्ड दिलेला असतो अंडरलाईन केलेला, आणि त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला त्या सेंटेन्स मधलं हे करायचंय अपोजिट मिनिंग. आता इथं अंडरलाईन केलेला वर्ड बघा आउटमन आहे. आता पूर्ण सेंटेन्स काय, द रिसेंट सर्वे सजेस्ट दॅट मेनी पुअर फॅमिलीज आउटमन फिमेल चिल्ड्रन्स. आता हे आउटमन याचं अपोजिट मिनिंग काय असेल तर कीप असणार आहे. आता हे अपोजिट, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या लेवलचे जे तुमचं बेसिक इंग्लिश आहे त्यावरतीच क्वेश्चन विचारले जातील. तर अशा प्रकारे हा तुमचा पहिला क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन काय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह सो दॅट करेक्ट यूज नॉट ओनली बट ऑल्सो हे सेंटेन्स मध्ये यूज करायचं. आता सेंटेन्स दिलेलं काय, मीरा ओपन द विंडो अँड शाउटेड फॉर हेल्प. आता मी एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याचं तुम्हाला काय नॉट ओनली बट ऑल्सो यूज करून हा सेंटेन्स बनवायचा. आता सर्वांनी ग्रामरमध्ये नॉट ओनली बट ऑल्सो शिकला असेल तर हे असे तुम्हाला ऑप्शन दिलेले जातील. तर करेक्ट ऑप्शन कोणता आहे, तर करेक्ट ऑप्शन आहे C, मीरा नॉट ओनली ओपन द विंडो बट ऑल्सो शाउटेड फॉर हेल्प. आता हेच का, तर बेसिक एक फॉर्म्युला आहे नॉट ओनली बट ऑल्सोचा, सब्जेक्ट प्लस नॉट ओनली प्लस वर्ब प्लस बट ऑल्सो प्लस वर्ब, असं हे तुमचं फॉर्म्युला आहे. काही ज्या क्वेश्चनचं गरजेचं वाटतं ते फॉर्म्युला वगैरे काही, तर अशा पद्धतीने मी तुम्हाला ते थोडंफार एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारचे तुमचे हे 2 क्वेश्चन झाले. आता तिसरा क्वेश्चन बघा, काय करायचे, आता डू यू वॉन्ट टू पे डॅश डॅश कॅश ऑर चेक, असा डॅश डॅश आहे. आता इथे खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि काय बोललेलं आहे की चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता करेक्ट अल्टरनेटिव्ह कोणते आहेत, आता आपण प्रत्येक अल्टरनेटिव्ह जर ट्राय केलं तर इतका तुमच्याकडे टाइम नाही आहे, 90 मिनिट आहे. जर तुम्हाला काय करायचं फास्टमध्ये 90 मिनिटामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे, म्हणून तुम्हाला काय करायचे फास्टमध्ये बघायचं. जे आपल्याला वाटतंय, समजा आता मी अंडरलाईन केले 4, तर करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर D. तर आता बघा, डू यू वॉन्ट टू पे, आता सगळ्यांना माहिती आहे आपला रेग्युलरचा सेंटेन्स आहे, त्याच्यामुळं बाय कॅश ऑर बाय कॅश इन चेक असं असतं. तर ते बघा करेक्ट ऑप्शन ते आहे, हे सांगण्याची एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे. आता क्वेश्चन नंबर 4 बघा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह विथ बेस्ट एक्सप्लेनेशन मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड. आता अंडरलाईन वर्ड कोणता आहे, त्याच्यावर आपल्याला काय करायचं, एक्सप्रेस करायचं ते वर्ड. तर काय आहे बघा, वी हॅव बीन अनहॅपी फॉर इयर्स बट पुट अप विथ हे अंडरलाईन केलेला पार्ट आहे. इफ फॉर द शेप ऑफ द किड्स. आता हे एक पॉईंट सगळ्यांना प्रश्न पडला असेल की हा एक पॉईंट कशासाठी, तर एक पॉईंट म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क असं मेन्शन केलेलं आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे पुट अप विथचं, तर टॉलरेट. एक्सप्लेनेशनची गरज नाही. आता क्वेश्चन नंबर 5 बघा, नर्सिंग इज डॅश डॅश, तर तसंच आहे. आता तुम्हाला काय करायचंय, नर्सिंग इज ए, त्याच्यानंतर करिअर इज ए. आता बाकीचं तुम्हाला रीड करायची गरजच नाही, ए. तर ए ज्या ऑप्शन मध्ये आहे, जसं की आता ऑप्शन नंबर C, तर तसं तुम्हाला डायरेक्ट तिथे क्लिक करायचंय. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6, ॲज रोमा डज नॉट गेट सक्सेस सी डिप्रेस्ड, असा एक सेंटेन्स आहे आणि कंपाऊंड सेंटेन्स तसं तुम्हाला करायचं आहे, कन्वर्ट करायचं. तर डायरेक्ट ऑप्शन नंबर तुम्हाला चेक करायचे आणि कोणता आहे, तसे बेसिक ग्रामर असल्यामुळे एक्सप्लेनेशन तरी मी दिलं. तर कंपाऊंड जे सेंटेन्स आहे त्याला काय करावं लागतं, 2 इंडिपेंडंट क्लॉजेस जे असतात, क्लॉजेस असतात ते काय करते, त्याचे कशाने असतात यूज केलेले, अँड बट सो ETC असं. तर करेक्ट ऑप्शन आहे B.
अँडने यूज केलेले आहेत. कळालं सगळ्यांना? त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय दिलेलं आहे? चूज द अल्टरनेट विच शो करेक्ट एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे कसं, एक तुम्हाला क्वेश्चन फॉर्मॅटमध्ये एक तुम्हाला काय करायचे की क्वेश्चन मध्ये हे करायचं. एक्सक्लामेटरी म्हणजे काय, एखादं सेंटेन्स दिलेलं असतं त्याला क्वेश्चन मध्ये कन्वर्ट करायचं. एक्सक्लामेटरीचा मिनिंग तो असतो. तर आता काय दिले, यू आर व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव हर. आता हा सेंटेन्स दिलेला आहे, तर त्याचं करेक्ट असं काय जे तुम्हाला वाटतं. आता त्याचं एक्सक्लामेटरीचा फॉर्म्युला काय आहे, एखादं हे असतं क्वेश्चन. आता इथं हाऊ 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 वाट, थर्ड तर येणार नाही, त्याच्यानंतर वाट येणार नाही, वाट फॉर्च्युनेट असं कसं येईल, त्याच्यामुळे हाऊ प्लस काय ऍडजेक्टिव्ह प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. तर बघा ते कोणत्या ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन नंबर बी, हाऊ व्हेरी फॉर्च्युनेट यू आर टू हॅव हर. हे बघा, तर करेक्ट ऑप्शन आहे बी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिलेलं आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन ब्लँक. आता राम्स लिगल डॅश डॅश इन हिज सन. आता स्पेलिंग, आता बघा बऱ्याच जणांचे काय स्पेलिंग मध्ये असतं. आता हिअर HEIR, त्याच्यानंतर HAIR, HERE किंवा HARE असं असतं. तर करेक्ट, आता ज्यांना बेसिक माहिती आहे इंग्लिश बद्दल ते काय करतील, जे करेक्ट ऑप्शन आहे ते डायरेक्ट चूज करतील, जसं की ऑप्शन नंबर डी HEIR. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर डी. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन विचारला जातो. त्यानंतर बघा, आता ज्यांना कोणाला आपल्या बॅचेस जॉईन करायच्या, जसे की आता कोणत्या आपल्या 2 बॅचेस आहेत. एक तुम्हाला पूर्ण बॅच, जसे की असं जे मी लेक्चर घेत आहे तुमचे लाईव्ह घेणार आहे, जे आता ह्या पद्धतीने सांगत आहे तसे जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्या पद्धतीने जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल, त्याच्यामध्ये काय डेली 50 दिवस तुम्हाला लाईव्ह लेक्चर मिळतील. त्याच्यानंतर जे 40 मॉक टेस्ट प्लस असे 5 हे ऑफिशियली हे तुम्हाला क्वेश्चन पेपर आम्ही ते देऊ तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. त्याच्यानंतर काय करायचे, तुम्हाला जे 40 मॉक टेस्ट आहेत त्या सॉल्व्ह करायच्यात, आणि जे आम्ही स्वतः बिल्ड केलेलं MS नर्सिंग सेटिव्ह बुक जे आहे MCQ बुक, ते तुम्हाला मिळणार आहे त्या बॅचमध्ये. आणि दुसरी बॅच कोणती, टेस्ट सिरीज आणि बुक, हेच तुम्हाला पडणार आहे 749 मध्ये. आणि जर पूर्ण बॅच पाहिजे असेल विथ लेक्चर तर तुम्हाला पडणार आहे 1499. जर ज्यांना कोणाला रजिस्टर करायचे त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्याच्याने तुम्हाला ग्रुप जॉईन करायचा आहे आणि तिथून मला मेसेज करायचा आहे, तुम्हाला ते सगळे काही डिटेल्स मिळून जातील. आता बघा क्वेश्चन नंबर 9. आता क्वेश्चन नंबर 9 काय, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह सोर्स करेक्ट यूज नो सूनर दॅन. नो सूनर दॅन तुम्हाला काय करायचं, यूज करायचं एखादा सेंटेन्स दिला. आता ॲज सून ॲज मिस्टर बी द गेम स्टार्टेड असं बोललेलं आहे, तर नो सूनर दॅन यूज करायचं. आता नो सूनर दॅनचा बेसिक फॉर्म्युला काय, रूल काय, नो सूनर दॅन प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब, बेस फॉर्म मध्ये असलं पाहिजे वर्ब, त्याच्यानंतर दॅन, त्याच्यानंतर क्लॉज. तर ऑप्शन नंबर कशामध्ये आहे, 3rd मध्ये काय, नो सूनर डीड द मिस्टर ब्लो दॅन द गेम स्टार्टेड, हे आहे तुमचं ऑप्शन नंबर सी. अशा पद्धतीने तुमचे 9 क्वेश्चन झालेले आहेत. आता 10वा क्वेश्चन बघा. 10वा क्वेश्चन काय, चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह विच कॅन बी सबस्टिट्यूटेड, म्हणजे काय सबस्टिट्यूट केलेला आहे कशासाठी, गिव्हन एक्सप्रेशन. आता स्मॉल शॉप दॅट सेल्स, आता तुम्हाला असा सेंटेन्स दिलेला आहे, स्मॉल शॉप दॅट सेल फॅशनेबल क्लॉथ्स कॉस्मेटिक ETC, असा तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला अल्टरनेटिव्ह सबस्टिट्यूट करायचं. तर कोणता अल्टरनेटिव्ह सबस्टिट्यूट करा, तर बघा त्याच्यामध्ये काय, हे बघा इथे ऑप्शन नंबर सी. अशा पद्धतीने तुमचे जेही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन विचारले जाते. तर आज आपण जे 10 क्वेश्चन पाहिले सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढा, किंवा ज्यांना बॅच जॉईन केलेला आहे त्यांना डिटेल अशा फॉर्मॅटमध्ये PDF मिळेल. आता ज्यांना नेक्स्ट बॅचमध्ये आता इंटरेस्ट आहे की ह्या क्वेश्चन मध्ये मी पूर्ण 100चे 100 इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, नर्सिंग ॲप्टिट्यूड असे सब्जेक्ट कव्हर करणार आहे. यामध्ये तुम्ही चेक करू शकता, आपण पूर्ण ओव्हरऑल जे तुमचे सब्जेक्ट आहेत असं पूर्ण 2023 पासून असे तुम्ही 500 जे ऍक्च्युअल मध्ये कोणते क्वेश्चन विचारले जातील असं तुम्हाला विचारण्यात आलेले असलेले सगळे क्वेश्चन मी कव्हर करून घेणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, सिम्पली आपल्या ग्रुपला जॉईन करायचं. तर आता बघा उद्यासाठी तुम्हाला ज्यांना वाटतं, आता बघा सगळ्यांसाठी एक क्वेश्चन आहे. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. काय चूज कलेक्ट अल्टरनेटिव्ह बेस्ट एक्सप्रेशन गिव्हन सेंटेन्सेस इन इनडायरेक्ट फॉर्म. आता डायरेक्ट फॉर्म मध्ये आहे, तर ह्याला इनडायरेक्ट फॉर्म मध्ये काय करायचं, हे करायचं. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच माहिती असेल सगळ्यांना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, हे कन्वर्ट करायचे. आता यात तुम्हाला काय करायचे, कमेंट करायचे की करेक्ट ऑप्शन काय असेल. त्याच्यानंतर तुम्हाला त्यासाठी अजून एक क्वेश्चन आहे कमेंट करण्यासाठी, फाइंड आउट विच पार्ट ऑफ फॉलोइंग सेंटेन्स हॅज एरर. आता ह्याच्यामध्ये सेंटेन्स मध्ये एरर आहे, तर एरर शोधायचे तुम्हाला. हा मुद्दाम असं केलेलं आहे, तर एरर काय आहे ते तुम्हाला शोधून कमेंट करायचे आहे.
तर ज्यांना कोणाला वाटतंय की पूर्ण सिरीजमध्ये आपल्याला सगळं काही मिळालं, आपण 8,000 प्लस MCQ कव्हर करून घेणार आहोत, त्यांनी आजच चॅनलला जॉईन करायचे, सबस्क्राईब करायचे. असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जे 2 क्वेश्चन तुम्हाला सांगितले तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आन्सर करायचे.